जय शिवराय मित्रांनो, नवी योजना मित्र या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नवनवीन सरकारी योजनांची अपडेट घेण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आज आपण पीक पाहणीबद्दल माहिती घेणार आहोत. पीक पाहणी कशा पद्धतीने आपली होणार आहे, तर डिजिटल क्रॉप सर्व्हे अंतर्गत पीक पाहणी सहाय्यक यांच्या मानधनात सुद्धा वाढ झालेली आहे, ते पण आपण बघणार आहोत. तर DCS ई पीक पाहणी राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे, याकरता केंद्र शासनाची ॲग्रीस्ट्रॅक योजना राज्यात राबविण्यास संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी माहिती संच, फार्मर रजिस्ट्री, हंगामी पिकांचा माहिती संच, क्रॉप झोन रजिस्टर व शेतांचे भूसंदर्भीकृत जिओ रेफरन्स लँड पार्सल यांचा माहिती संच असे 3 पायाभूत माहिती संच करण्यात आलेले आहेत. यापैकी हंगामी पिकांचा माहिती संच अंतर्गत पीक पाहणीसाठी डिजिटल क्रॉप सर्व्हे राबविण्यात येत आहे. डिजिटल क्रॉप सर्व्हे अंतर्गत राज्यातील सर्व शेतांमध्ये पेरलेल्या पिकांचे खरीप, रबी व उन्हाळी हंगामातील पीक पाहणी DCS मोबाईल ॲपच्या माध्यमातून करण्यात येत आहे. DCS या मोबाईल ॲपचा शेतकऱ्याद्वारे प्रथम वापर करण्यात येतो. त्यानंतर तलाठी यांनी त्यांच्या गावात तालुक्याच्या तहसीलदाराकडून नेमलेल्या सहाय्यकाच्या माध्यमातून उर्वरित पीक पाहणी पूर्ण करून घ्यायची आहे. संदर्भातील शासन निर्णयान्वये डिजिटल क्रॉप सर्व्हे अंतर्गत सहाय्यक यांना ओनर्स प्लॉट निहाय, हंगामनिहाय प्रति ओनर्स प्लॉट ₹5 एवढे मानधन देण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. DSC पीक पाहणी दिनांक 15/4/2025 रोजी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ॲग्रीस्ट्रॅक प्रकल्पाच्या सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये डिजिटल क्रॉप सर्व्हे अंतर्गत सहाय्यकांना ओनर्स प्लॉट निहाय अनुज्ञेय करण्यात आलेल्या मानधनात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने डिजिटल क्रॉप सर्व्हे अंतर्गत सहाय्यकांना ओनर्स प्लॉट निहाय, हंगामनिहाय प्रति ओनर्स प्लॉट अनुज्ञेय असणाऱ्या मानधनामध्ये सुधारणा करून एकल पिकासाठी ₹10 प्रति प्लॉट आणि मिश्र पिकासाठी ₹12 प्रति प्लॉट मानधन देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. DSC ही पीक पाहणी सदर शासन निर्णयाद्वारे करण्यात आलेली मानधनातील वाढ खरीप हंगाम 2025 पासून लागू राहील. सदर शासन निर्णय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 15/4/2025 रोजी ॲग्रीस्ट्रॅक प्रकल्पाच्या सुकाणू समितीच्या झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे. DSC पीक पाहणी तर पीक पाहणीसाठी प्रत्येक गावामध्ये लोकसंख्येनुसार सहाय्यकाची नेमणूक करण्यात आलेली आहे पीक पाहणी सहाय्यक म्हणून. तर ज्यांना पीक पाहणी करता येत नाही ते सहाय्यकाकडून पीक पाहणी करू शकतात. त्याच्यासाठी त्यांना प्रत्येक पीक पाहणी मागे शासनाकडून पैसे देण्यात येतात. त्याच्यामुळे तुम्ही पीक पाहणी सहाय्यकाकडून पीक पाहणी करून घेऊ शकता. चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.